भारतीय मजदूर संघाचं राज्यस्तरीय त्रैवार्षिक अधिवेशन 9 आणि 10 मार्च रोजी पंढरपुरात आयोजित करण्यात आलं आहे। या 24व्या त्रैवार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल ढुमणे यांनी पत्रकार परिषदेत दिली। शनिवारी 9 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता पंढरपुरातील मनमाडकर सभागृहात या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे। प्रमुख वक्ते म्हणून भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष हिरण्यमय पंड्याजी हे उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनाला महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यातील सुमारे 1200 प्रतिनिधी उपस्थित राहणार असून त्यात 250 महिला सहभागी होणार आहेत, असं ॲडव्होकेट अनिल ढुमणे यांनी सांगितलं। दर 3 वर्षांनी आमचं अधिवेशन होत असतं। मागचं अधिवेशन आमचं पुण्याला झालं होतं, यावेळेला हे पंढरपूरला आहे। महाराष्ट्रातून पूर्ण विदर्भ सोडून जे 24 जिल्हे आहेत याच्यातून साधारणपणे 1200 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी येणार आहेत। त्याच्यामध्ये अपेक्षित कोण आहे तर जे आमचे उद्योग आहेत ते उद्योगांचे संघटनांचे पदाधिकारी, भारतीय मजदूर संघ जिल्हा तालुका यांच्या कमिटी, प्रांत आणि केंद्र स्तरावर अशा स्तरावरची सर्व कार्यकर्ते आहेत। त्यामध्ये साधारणपणे 250 महिला या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार आहेत। अधिवेशनाचं उद्घाटन जे आहे ते महाराष्ट्राचे कामगार मंत्री मान्य डॉक्टर श्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते होणार आहे आणि अधिवेशनाचे प्रमुख वक्ते म्हणून उद्घाटन सत्राचे आमच्या भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष मान्य हिरण्यमय पंड्याजी जे बडोद्याला असतात त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि प्रमुख मार्गदर्शन त्यांच्या उपस्थितीत होणार आहे। या पत्रकार परिषदेला महामंत्री मोहन एणुरे, संघटन मंत्री श्रीपाद कुटास्कर, कोषाध्यक्ष किरण मिलगीर, मदन कुलकर्णी, भारत तांबोळकर, सुधांशू रानडे, नागेश गुणके, गुरुराज कडगंची, रवी किरण मडवळी, अनिल बरगले, बाळासाहेब कुलकर्णी, अण्णा धुमाळ आदी उपस्थित होते।